जय जय राम कृष्ण हरे राम राम जय जय राम कृष्ण हरे जय 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 संत संग धरा तुकोबांचं वचन आहे. अहो प्रपंचामध्ये तुम्हा आम्हाला जो जन्म मिळालेला आहे ना, या जन्मामध्ये दुसरं काही करता नाही आलं तरी चालेल, करू नका काही, पण एक करा, संत संग धरा. एवढा संत संग मात्र धरा. काय हो, संत संघाची एवढी ताकद आहे का? संत संघाची सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि या ताकदीचं वर्णन जर आपल्याला ऐकायचं असेल ना, तर थोडं नारद सूत्रांमध्ये जायला पाहिजे. माझ्याकडे अधिक वेळ नाही, त्यामुळे माझी गती जरा बोलण्याची जास्त असेल आणि महत्वाच्या विषयांवर सांगेल. तत्वज्ञानाचा भाग मी मांडणार, कथेचा भाग मांडणार नाही. कळालं का? आख्यायिका तू विद्यास्तुत्यर्थ असं आमच्या शास्त्रामध्ये एक वचन आहे. आख्यायिका कशासाठी सांगावी? विद्येची स्तुती करण्यासाठी. त्या आख्यायिकाने विद्येची जागा घेऊन तुम्ही सर्वजण जवळजवळ मला महाराजांनी सांगितलं 27 गावातून रोज मंडळी कीर्तनासाठी येतात. आपण मोठे भाविक भक्त, कुठेतरी अंतःकरणात भक्तीचा अंकुर उमटलाय, बीजाचं अंकुरित अवस्था निर्माण झालेली आहे, तर त्याला खत पाणी घालण्यासाठी आमच्यासारखी कीर्तनकार असतात, आहे का नाही? आणि म्हणून भगवंताचा, साधू संतांचा महिमा, त्यांचं महात्म्य ते तुमच्या समोर उपस्थापित करण्याचा मी प्रयत्न करणार. मग पहा, करुणाला काही संत संग धरा असं प्रमाण आपण ऐकलं. प्रपंचात तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज नाही, केवळ आणि केवळ संतांची संगती करा. जीवनातील सर्वोच्च अवस्था तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. याचं वर्णन नक्कीच कुठेतरी केलंय का? हो, केलंय, अनेक ठिकाणी केलेलं आहे. पण महत्वाचं एक ठिकाण मी तुमच्या समोर उपस्थापित करतो, कारण आपला भक्ती संप्रदाय आणि आपल्यासाठी सर्वात मोठे आचार्य म्हणजे ज्यांच्या गादीवर मी उभा आहे, नारदाचार्य आहे. आणि नारदांनी एक सुंदर असं एक सूत्र लिहिले. काय सूत्र लिहिलेलं आहे पहा. त्या सूत्रामध्ये असा विचार आलेला आहे, कस्तरती 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 माया, असं सूत्र. कळालं का? कहा तरती माया, असा प्रश्न विचारला. याचा अर्थ काय? या मायेला, या भवनदीला, या प्रपंचाला, या दुःखाला कोण तरुण जाईल? तुम्ही आम्ही तरणारे नाहीये, तुम्ही आम्ही निमज्जित होणारे आहोत, बुडणारे आहोत. तरण्याची क्षमता अशीच निर्माण होत नाही. भवनिधी तरणं साधी सोपी गोष्ट नाहीये. भवसागर तरुण जाणं साधी सोपी गोष्ट नाहीये. अनेक वर्षांची तपश्चर्या सुद्धा अपुरी पडते. तुम्ही आम्ही तर वर्षातून 7 दिवस 2 तास. आपली तपश्चर्या तेवढी मोठी आहे का भवसागर पार करण्याची? नाही. अहो, अनेक मोठ्या मोठ्या ऋषी मुनींना या भवसागरामध्ये निमज्जित व्हावं लागलेलं. अनेक पौराणिक कथांचे संदर्भ आहेत. त्या कथांच्या माध्यमातून आपल्याला या भवनदीचं, भवसागराचं, या संसाराचं, या मायेचं, या मायाजाळाचं स्वरूप कळतं की हे किती भीषण आहे. आणि या मायाजाळामध्ये मनुष्य दिवसेंदिवस अडकत चाललाय, गुरफटत चाललाय आणि त्याच्यामुळे स्वतःची फजिती घेत चाललेला आहे. तुकोबांनी म्हटलेलं किती वेळा जन्माला यावे, किती व्हावे. अहो, किती वेळा जन्माला यायचं आणि किती स्वतःची फजिती करून घ्यायची. म्हणजे वारंवार जन्माला येणं, वारंवार मृत्यूला कवटाळणं ही एक प्रकारची जीवाची होत असलेली फजिती आहे. आणि ही फजिती आपली कैक जन्मांपासून झाली. माझी एकट्याची नाही, आपल्या सर्वांची. कृष्णाने सांगितले, बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव चारता. अरे, मी अनेक वेळा जन्म घेतलाय, तू सुद्धा अनेक वेळा जन्म घेतलाय. फरक एवढाच आहे, मला माझे गत जन्म माहिती आहे, स्मरणात आहे, तुला नाहीये. आणि ते बरं आहे. हो, जर मागच्या जन्मातलं आपल्याला आठवलं असतं, अवघड झालं असतं. शाळा वेळा बंद पडल्या असत्या का? गेल्या जन्मात तुम्ही डॉक्टर होता, ह्या जन्मात पुन्हा अभ्यास करायची गरज, असं झालं. म्हणून देवाने तुमचं व्यावहारिक ज्ञान हे फक्त त्या जन्मापुरतं ठेवलेलं. आणि म्हणून गतजन्म आपल्याला स्मरणात राहत नाही, पण तो भगवान परमात्मा आहे, त्याला मात्र जन्मजन्मांतराचं सगळं ज्ञान आहे. हे मी कशासाठी सांगतोय? म्हणजे माझं वचन ऐकू नका, पण भगवंतांनी स्वतः सांगितलेलं आहे, मी आणि तू आपण दोघंही जन्मजन्मांतरापासून संबंधित आहोत. आपली जन्म झालेली आहे, अनेक जन्म आपण जन्माला येतो. आणि असं वारंवार जन्माला येणं ही काही आनंदाची गोष्ट नाहीये. यद्यपि
आपल्या घरात एखादं बाळ जन्माला आलं तर आपण आनंद साजरा करतो, वा 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 मुलगा झाला, वा 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 मुलगी झाली. आपण आनंद साजरा करतो. जे जन्माला आले तो आनंद साजरा करतो का? ते तर रडतं. आपल्याला बरं वाटतं अजून एक कैदी वाढला, त्याचं स्वागत आपण हसून करतो, अरे आपल्यासारखा अजून एक आला. आणि तो बिचारा दुःख प्रकट करतो, पुन्हा जन्माला आला. हे सगळं सांगण्यामागचं तात्पर्य तुम्ही 7 दिवस कीर्तनातून ऐकणारच आहात. वारंवार जन्माला येणं आणि वारंवार मृत्यूला कवटाळणं याच्यासारखी दुःख आणि याच्यासारखी फजिती नाहीये. आणि तुकोबांना वाटतं की असली फजिती मला घडवून घ्यायची नाही. ठीक आहे, किती वेळा जन्म या, किती व्हावी फजिती. मग या फजितीतून सुटका करायची असेल, या मायाजाळातून सुटका करायची असेल तर नक्की करायचं काय, हा मोठा प्रश्न निर्माण होतो. मला ह्या माया संसाराला, या संसाराला, या मायेला, या भवसागराला पार करायचंय. पण पार करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये पाहिजे. अहो 60,000 वर्षांची तपश्चर्या करणारे ऋषी तपस्वी सुद्धा या भवसागराला पार करू शकले नाहीत, मध्येच निमज्जित झाले. आणि मग 60,000 वर्षांची तपश्चर्या जर इथं तोकडी पडत असेल तर आमच्यासारख्यांची काय गती होईल. आणि म्हणून तुकोबारायांना मोठी अडचण वाटते की हा मायाजाळ पार कसा करायचा, या मायाजाळाचा नाश कसा करायचा, या मायासागराला कसं करून जायचं. आणि मग त्याला उत्तर देतात आपले नारद महर्षी. नारद महर्षींना प्रश्न विचारला, महाराज हस्तरती कोण करतो, या मायासागराला कोण तरुण जाऊ शकतो. आणि त्याचं सुंदर असं उत्तर नारद महर्षी देतात, यह संगान त्यजत यह महानुभावं सेवते यह निर्ममो भवति. 3 गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट सांगितली, यह संगान त्यजति, जो संगाचा त्याग करतो, संग त्याग करतो. संग म्हणजे आसक्ती सोडून देतो. विषयांबद्दल असणारी जी अत्यधिक तीव्र प्रेमाची इच्छा आहे ती प्रीती नष्ट करतो. संगान त्यजति. दुसरं कारण सांगितलं, यो महानुभावं सेवते. बघा, पहिलं सांगितलं जो संग त्याग करतो आणि दुसरं सांगितलं जो महानुभावांची सेवा करतो, त्यांच्या सानिध्यात जातो, त्यांना शरण जातो. आता इथं नारद महर्षी मायेला कोण तरणार हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे. प्रश्नाचं उत्तर देत असताना त्यांनी 2 गोष्टी महत्वाच्या मांडल्या, जो संघाला सोडतो आणि महानुभावांच्या सेवेत लागतो, म्हणजे संतांच्या सेवेत लागतो. का बरं ह्या 2 गोष्टी सोबत सांगितल्या असतील? बरोबर, प्रश्न निर्माण होतो काय. याला थोडा अजून मागे जाऊयात आपण. शंकराचार्यांचं सुंदर श्लोक, शंकराचार्यांचा सुंदर श्लोक आहे आणि त्या श्लोकामध्ये पायऱ्या मांडलेल्या आहेत. पायऱ्या, प्रत्येक जन्मलेल्या जीवाची सर्वोत्कृष्ट अवस्था, सर्वोत्कृष्ट अभीष्ट विषय जर कोणता असेल, तुम्ही आम्ही काही ठरवू द्या, पण खऱ्या अर्थाने वेद, शास्त्र, पुराण, इतिहासादिकांच्या माध्यमातून तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनाचं परमध्येय ही मुक्ती आहे. काय मुक्ती. आणि या मुक्तीपर्यंतचा जर प्रवास करायचा असेल तर त्याचे टप्पे कसे असावेत याचं वर्णन शंकराचार्य एका ठिकाणी करतात. काय म्हणतात बघा, सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्वम, निश्चलतत्वे जीवनमुक्ती. ह्या पायऱ्या आहेत. काय निस्संग व्हायला सांगितलंय शास्त्रात. काय सांगितलंय? तुम्हाला परमार्थ करायचा आहे ना, भगवंताची भेट घडवून घ्यायची आहे ना, मुक्तीचा अनुभव तुम्हाला घ्यायचा आहे ना, मग एक करा, निस्संग व्हा. कारण जर संघाला धरून बसला तर तुमचं आयुष्य नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही, असं गीतेमध्ये सांगितलं. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषु उपजायते, संगात् संजायते कामः, कामात् क्रोधो विजायते, क्रोधात् भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति.
प्रणश्यते, नाश होऊन जातो त्या व्यक्तीचा. मग मनुष्याचा नाश कशावर होतो? बुद्धिनाशावर होतो. आणि मग बुद्धिनाशाचं मूळ कुठे? संघामध्ये. आणि म्हणून परमार्थाची वाटचाल करणाऱ्या प्रत्येक साधकाने सर्वप्रथम काय व्हावं? निस्संग व्हावं, संगरहित व्हावं, विषयाचा संग सोडावा, विषयांचं सानिध्य सोडावं. अहो, तुम्ही म्हणताय निस्संग व्हा, आणि निस्संग होण्यासाठी संग करायला होत्या सत्संग. सत्संग सुद्धा संगच आहे की? सत्संग काय? तोही संगच आहे ना. निस्संग होण्यासाठी संग करायला होता कोणाचा? सत्पुरुषांचा. हीच खासियत आहे सत्संगाची. खासियत काय? हा असा संग आहे की तो एकदा लागला ना, तुम्ही निस्संग झाल्याशिवाय राहत नाही. विठाला